पर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे ती कथा म्हणजे या ग्रंथाच्या मार्फत ग्रंथ सुरुवात करत असताना अगोदर अनेक देवदेवतेला असणारं वंदन केलं. देवदेवतेला वंदन केल्याच्या नंतर धौम्य ऋषीचे असणारे 3 असणारे शिष्य, एकाचं नाव अरुणी, एकाचं नाव उपमन्यू आणि एकाचं नाव असणार वेद. या 3 शिष्याच्या बाबतीमध्ये आपल्या गुरुच्या बाबतीत किती असणारी निष्ठा आहे, किती भक्ती आहे याची आपण काल कथा या ठिकाणी श्रवण केली. आज आपल्याला या ठिकाणी जी कथा श्रवण करायची आहे ही कथा गरुडाच्या बाबतीमध्ये असणारी ही कथा या ठिकाणी आपल्याला श्रवण करायची आहे. या गरुडाच्या बाबतीमध्ये जी आपल्याला कथा श्रवण करायची आहे, हा गरुड कोण आहे? आपण अनेक प्रमाणामध्ये असं वर्णन ऐकलेलं आहे. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट, झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा. असे गरुडाची अनेक ठिकाणी असणारी नावं आलेली आहेत. गरुडाची असणारी सुंदर असणारी कथा आहे. या गरुडाच्या आईचा जर विचार जर केला तर आईचं नाव आहे विनता आणि वडिलांचं नाव आहे कश्यप. यांची सुंदर असणारी कथा आहे. कश्यपाला 1 आणि 2 नाहीत, अनेक असणाऱ्या पत्नी आहेत. त्याच्यामध्ये आदित्य असेल, दित्य असेल, दनी असेल, कद्रू असेल, विनता असेल, अशा अनेक असणाऱ्या पत्नी आहेत. आणि त्या पत्नीच्या बाबतीमध्ये एक विनता म्हणायची असणारी एक पत्नी आहे. या विनतेला 2 असणारे सुपुत्र आहेत. एक मोठा आहे, त्या मोठ्याचं नाव आहे अरुण. एक छोटा आहे, त्याचं नाव आहे गरुड. कश्यपाला एक कद्रू म्हणायची पत्नी आहे. तिच्या पोटी जर वर्णन करायचं म्हटलं तर 1 आणि 2 नाही, 1000 साप तिच्या पोटी जन्माला आले. म्हणजे हे सापाचे असणारे जे काही जाती आहेत का नाही, किंवा साप आहेत, या सगळ्या सापांची आई जर कोण असेल तर सगळ्या सापाची आई आहे कद्रू. एक दिवस कद्रू आणि विनता यांच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. कद्रू आणि विनता एक दिवस निवांत असणाऱ्या बसलेल्या होत्या. शक्यतो असं कधी घडत नाही. सवती असणारा मस्तर अनेक ठिकाणी पाहण्याकरता मिळतो, पण इथं मात्र कद्रूच्या बाबतीमध्ये आणि विनताच्या बाबतीमध्ये आहे मत्सर, पण तेवढासा नाही. एक दिवस दोघी जणी अशा एका ठिकाणी बसलेल्या होत्या. सहज दोघींनी चर्चा काढली, आपण काय करू? सूर्याच्या रथाचे असणारे जे घोडे आहेत का नाही, ते घोडे पाहण्याकरता आपण जाऊ. विचार करा, ही साधी गोष्ट नाही बरं का. सूर्याच्या रथाचे घोडे बघणं म्हणजे एवढं सोपं नाही. थोडं जर ऊन जास्त पडलं, आपल्यापासून किती अंतराला सूर्य आहे, इथं जर ऊन पडलं पृथ्वी तलावर तर आपल्याला स्लॅब असो, पत्रे असो, किती उष्णता होते. अहो, सूर्याच्या जवळ जायचं, सूर्य ज्या रथामध्ये विराजमान आहे आणि त्या रथाला जुंपलेले जे घोडे आहेत त्या घोड्याचा कलर बघणे म्हणजे घोडे कसले बघणे एवढं सोपं आहे का? हे अजिबात नाही. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये ही विनता आणि कद्रू सूर्य भगवंताचा असणारा जो रथ आहे, त्या रथाला जुंपलेले जे घोडे आहेत त्या घोड्यांना पाहण्याकरता दोघी जणी गेल्या. घोडे, रथ वगैरे व्यवस्थित बघितल्याच्या नंतर त्या रथाचं वर्णन केलेलं आहे. त्या रथामध्ये आणखी वेगवेगळे असणारे ऋषी असतील, अप्सरा असतील, अशा स्वरूपामध्ये सहज विनता आणि कद्रू घोडे पाहिल्याच्या नंतर परत आल्याच्या नंतर दोघीची चर्चा सुरू झाली. विनता म्हणू लागली, जे रथाचे घोडे आहेत का नाही, त्या रथाच्या घोड्याचा असणारा सगळा कलर असणारा तो पांढराच आहे. सगळा कलर पांढरा आहे. कद्रूनं सांगितलं, घोड्याचा कलर सगळा पांढरा आहे, पण घोड्यांच्या शेपटी जे होत्या का नाही, त्या शेपटी मात्र निळ्या होत्या, निळ्या.
विनतानं सांगायचं सगळ्या घोड्याचा कलर पांढरा होता आणि कद्रूनं म्हणायचं शेपटी मात्र निळी होती. त्यावेळेस बोलत बोलत असताना दोघीचा असताना वाद वाढला. वाद वाढल्याच्या नंतर दोघीमध्ये पण लागला. आजचा विषय झाला आज दिवसाचा, पण उद्या आपण दोघी जणींनी पैज लावायची. जर घोड्याचा कलर तुझ्या मतानुसार कद्रू म्हणते सगळा जर पांढराच निघाला ना, तर तुझ्या घरी मी एक घागर डोक्यावर अशी चुंबळ ठेवील, वर घागर ठेवील आणि तुझ्या घरी 1000 वर्षापर्यंत दाशी म्हणून पाणी भरेल. त्यावेळेस विनतानं सांगितलं जर घोड्याचा कलर संपूर्ण पांढरा न निघता शेपटीच्या ठिकाणी जर निळसर निघाला का नाही, तर मी तुझ्या घरी डोक्यावर चुंबळ अशी घेईल, डोक्यावर घागर ठेवील आणि तुझ्या घरी सहस्र वर्षापर्यंत पाणी वाहण्याचं असणारं काम करील, पाणी भरील. त्यावेळेला दोघीमध्ये पण लागला. पण लागल्याच्या नंतर मग मात्र रात्रीचा असणारा प्रसंग कद्रूनं सापांना जवळ बोलून घेतलं. कद्रूनं सापाला जवळ बोलून घेतल्याच्या नंतर सापांना प्रश्न विचारला, सांगा सूर्याचा असणारा जो काही रथ आहे त्या रथाला जुंपलेले जे घोडे आहेत त्यांचा कलर कसा आहे? आई, तू काल पाहण्याकरता गेली होतीस, कलर तर घोड्याचा सगळा पांढराच आहे, तू व्यवस्थित बघितलं नाही का? नाही रे, मला असं वाटलं की घोड्याच्या शेपटीचा असणारा जो कलर आहे तो निळसर आहे. नाही आई, संपूर्ण घोडे हे पांढऱ्याच कलरचे आहेत. त्यावेळेस कद्रूनं सांगितलं आमच्या दोघीची आता पैज लागलेली आहे, आता काहीतरी करून तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्ही काय करा, तुम्ही साप आहेत, तुम्ही जायचं आणि सूर्याच्या रथाचे असणारे जे घोडे आहेत त्या घोड्याच्या शेपटीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही बसायचं, त्या शेपटीला चावा घ्यायचा आणि चावा घेतल्यामुळं काय होईल, त्याची शेपटी सगळी आहे का नाही तर सगळी शेपटी निळी कलरची होईल. त्यावेळेला त्या सापांनी सांगितलं आई खरं सांगू का, असं कपट करणं मात्र हे चुकीचं आहे. आतापर्यंत कपट अनेक लोकांनी केलं, पण ज्यांनी ज्यांनी कपट केलं त्यांच्या पदरामध्ये सुख प्राप्त झालं नाही तर दुःखच प्राप्त झालं. आतापर्यंत कपट कोण केलं? कपट राजा रावणानं केलं. एवढी नगरी सोन्याची गमवून बसवावी लागली. एवढंच नाही, कपट करत असताना काखेमध्ये झोळी आली, 1,00,000 पुत्र 1,25,000 नातू, एवढी सोन्याची लंका गमावून बसावी लागली आणि शेवटी रणांगणामध्ये मरावं लागलं. कपट. एवढंच नाही, कपटाच्या बाबतीमध्ये भगवान विष्णूनं वृंदेच्या सोबत कपटच केलं. अनेक ठिकाणी असणाऱ्या कथा आहेत. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बळीच्या सोबत कपट केलं. आणि कपट करून काय केलं? तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे तुका म्हणे बळी, 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 जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, माझ्या चित्ता तुझ्या पाया, जीव दिला
वा जीव दिला जीव दिला पाया तळी जीव दिला दिला देव दिला पाया तळी जीव जीव दिला पाया जीव दिला पाया तळी जीव दिला जीव दिला माझ्या चित्ता तुझ्या पाया माझ्या चित्ता तुझ्या पाया तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बळीला 3 पावलं जमीन भगवान विष्णूंनी मागितली, पण देवानं काय केलं? कपट केलं. पण देवानं कपट करत असताना बळीनं मात्र काय केलं? 3 पावलं असणारी जमीन देऊन टाकली. पण हे कपटाचा परिणाम काय झाला? द्वारपाळ बळी द्वारी झाला. त्याचा परिणाम काय झाला? देवानं कपट केलं, आणि देवानं कपट केल्याच्या नंतर बळीनं सुद्धा सांगितलं, देवाता एक काम करा, माझ्या नगरीला तुम्ही यायचं आणि माझ्या नगरीचा असणारा जो काही दरवाजा आहे, गेट आहे का नाही, याचं संरक्षण करण्याकरता तुम्ही तिथं असणार थांबायचं. म्हणून देव द्वारपाळ बळी द्वारी झाला. त्या ठिकाणी बळीनं असणारं द्वारपाल असणारा त्या ठिकाणी झाला. आणि द्वारपाल झाल्याच्या नंतर हे कपट, म्हणजे देव असो कोणी असो, कपट मात्र कोणाच्या बाबतीमध्ये करायचं नाही. त्या सापांनी सांगितलं आईला, कद्रूला, आई हे कपट चांगलं नाही बरं का. आईनं मुलांना शाप दिला. पहा, शाप दिल्याच्या नंतर आई म्हणते मुलांना, माझं जर काम ऐकणार नाहीत ना, तर जन्मेजय राजानं ज्यावेळेला सर्पसत्र यज्ञ करील, माझं काम न ऐकल्यास तुम्हाला त्या यज्ञकुंडामध्ये जळून मरावं लागेल. ज्यावेळेला जन्मेजयानं सर्पसत्र नावाचा यज्ञ केला का नाही, त्याच्यामध्ये जेवढे साप मरण पावले, याला कारण जर काय असेल तर आईनं दिलेला शाप. आणि आईनं दिलेला असणारा जो शाप आहे, त्याच्यामुळे ते साप सुद्धा असणारे जन्मेजय राजाच्या यज्ञामध्ये मरण पावले. आईनं कपटाचं काम सांगितलं होतं, पण ते सुद्धा काम करत असताना दुसऱ्या सापांनी ते काम केलं. साप गेले आणि सूर्याच्या रथाचे असणारे जे घोडे आहेत, त्या घोड्याच्या शेपटीला चावा घेण्याकरता सुरुवात केली. साप म्हणजे साधारण गोष्ट नाही बरं का. आणि ते साप म्हणजे साधारण नव्हते. सहज जरी कुठं रात्रीच्या वेळेला जरी एखादं चिंदी जरी पडलेली असेल, अशी जर हालू लागली का नाही, माणसं रस्त्यानं जात असताना भीतात. ते साप म्हणजे साधारण साप नव्हते, भयानक असणारे विषारी साप होते. शेपटीला चावा घेतल्याच्या नंतर सगळी शेपटी असणारी ती निळी पडली. त्यावेळेला रात्रीच्या प्रसंगामध्ये विनतानं आपल्या मुलाला बोलवलं. विनताचा मुलगा आहे अरुण, आणि तो सूर्याचा रथ चालवण्याकरता तो ड्रायव्हर आहे. हे दररोजचा सूर्य चालतो का नाही, हे सूर्य चालवण्याकरता सूर्य रथामध्ये विराजमान आहे. पण सूर्याला वाहून नेण्याचं काम किंवा त्या सूर्याचा रथ हाकण्याचं काम, ड्रायव्हरचं काम जर कोण करत असेल तर हा अरुण आहे. अरुण हा दररोजचा रथ जे चालतो का नाही, अरुण ड्रायव्हर आहे त्या रथाचा. आणि अरुणच्या आईचं नाव आहे विनता. त्या विनतानं गरुडाला बोलून घेतलं. अरे अरुणा, अरे बाबा, माझ्यामध्ये आणि माझ्या सवतीमध्ये थोडीशी पैज लागलेली आहे. दररोजचं सूर्याच्या रथाचं तू सारथ्य करतोस, सांग
त्या घोड्याचा कलर कसा आहे? त्या अरुणनं सांगितलं, आई दररोजचे घोडे मी जुंपतो, घोडे मीच हाकतो, त्या सगळ्या घोड्याचा कलर असणारा पांढरा शुभ्र आहे. असं सांगितल्याच्या नंतर आईला आनंद वाटला की शर्यत आता मी जिंकले. पण मी जिंकले. दुसऱ्या दिवशी विनता आणि कद्रू सूर्याच्या रथाचा असणारा जो घोड्याचा